तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या पद्धतीने जर मटण सुक्का बनवाल तर सगळे तुमचे तारीफ करत राहतील. यासाठी मटण घेऊन छानपैकी त्याचा आणि रस्सा बनवून घ्यायचा. म्हणजे मटण हळद मीठ गरम मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं. आता गव्यात फोडणी करायला लोखंडी तव्यामध्ये तेल घालायचं. तेलावरती काही खडे मसाले आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी रंगावर परतेपर्यंत एक वाटण करून घेऊयात. काही खडे मसाले, हरभरा डाळ, सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि पुदिना याचं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की यामध्ये लाल तिखट, धना पावडर, काळं तिखट आणि मटण मसाला घालायचा. सगळे ड्राय मसाले वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर शिजवलेलं मटण आणि थोडंसं आणि रस्सा घालून छानपैकी परतवून घ्यायचा. वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एकदा एक चमचाभर आणि रस्सा आवर्जून घालून घ्या. यामुळे आणि रस्स्याचा छान फ्लेवर आपल्या मटणामध्ये येतो आणि लोखंडी तव्यावरती हा मटण सुक्का बनवल्यामुळे अतिशय चविष्ट होतो. या पद्धतीने जर कधी मटण सुक्का केला नसेल ना, नक्की ट्राय करून. तसेच वाटणातलं काही साहित्य समजलं नसेल तर खाली लिंक देते, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण वाटणाचं साहित्य अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे. जाऊन एकदा तेही तुम्ही बघू शकता. चमचमीत असं मटण सुक्का, ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, बरं